हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणि जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमद्भगुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता। आम्ही महाभारतांत वृत्रासुराल वधीनंतर सर्व राक्षसान समुद्रा भितर निप्पोन बशिले पळयले मागिरी त्यांनी कशी देवतेंक नाश करचे म्हणून आलोचन करतना तांकां मन आयलें कसलें म्हूण म्हळ्यार ते कालेय म्हळ्यार राक्षस कालकेय म्हणटाची कालेय म्हूण म्हणटाची तांकां मन आयलें कसलें म्हळ्यार देवते बलिश्ट जावच्या कारण तांकां यज्ञ यागादी करून सर्व जनांना हविसो दिवचे ते यज्ञ यागादी तपस्वीन ब्रह्मचारीन ब्राह्मणान पुरे करचे न्हय तांकांचे आमी विध्वंस केले म्हूण जाल्यार मुखारसून त्यांनी यज्ञ याग करून आना अशी जाल्लें। रात्री रात्री रिगची त्यांनी ब्राह्मणांगेल्या आश्रमांतो शिबिरांतो आनी ध्वंस करचे ते कळकाक कोण येयले कोण मारले कसलीय तांकां कळना अशी ಸ್ವಲ್ಪ कितलीकी जन मिल्लींची बरलेले ಸ್ವಲ್ಪ जन खंय धांवताची ಕೆಲವು जन पर्वतांनी निप्पोन बसलींची न्हंयच्या दांड्यार निप्पोन बसलींची ಕೆಲವು जन राक्षस येता म्हळ्यार भंयानाची हार्ट फेल जावचें म्हणटा पळय तशें जावन मरतरच अशें चिंतना तांणी पुराय जन बरलेले जन कसं करताची म्हूण म्हणल्यार हांगा देवतेंक भारी भंय जालें हवीर भागना तांकां मेळका जाल्ली यज्ञान तुला कसलें मेळना बूक जायना माय तांगेली शक्तीची हवीस घालना न्हय तांणी कसं करताची इंद्राल्या वचून सांगताची आनी भुंयचेरी ऋषी महर्षी पुराय तांगेले अवस्थ ते कालके राक्षस अशी करतरस दिकून आमकां यज्ञ याग जायना म्हूण म्हणटना इंद्र त्या सर्व देवतेंक घेवन तो सीदा देवाले वताची देवा वचून स्तोत्र करताची त्या वेळार देव प्रत्यक्ष जाता आनी तांकां पुराय आदेश दिता कसलें म्हूण म्हळ्यार तुमी सीदा अगस्त्याल आश्रमा वचची आनी थंय वचून तांगे लागीं समुद्र उदक पान करूं सांगे तांकां शिवाय विंगड जगत्यांत कोणाकय समुद्र पान करूं जायना पान केले नंतर थंय कालके राक्षस तुमकां दिसतात न्हय तेन्ना तांगे लोट युद्ध करायचें आनी देवते वचून तशीची ताका नाना रिती अगस्त्या होगळसिताची शरणागत येताची प्रे सांगताची त्या वेळार थंय सांगतात तांणी देवते होगळसितना विंध्य पर्वत समीत तूं सांगल्या बरी आयकनी मे म्हणटना लोमश महर्षीले युधिष्ठीर निमगेता विंध्य पर्वतान अगस्त्यान सांगील बरी ऐकूच्या काणी कसलें लोमश महर्षी ती काणी सांगताची ताजी नंतर पुराय जन अगस्त्याला चमकल्यात न्हय अगस्त्याला वचून पांय पडताचे अगस्त्याक स्तोत्र करताची कसं जाय तुमकां म्हणटा समुद्र पान कोरका ते कालके राक्षसांक आमी मारका न्हय श्रीमन नारायणान तशी सांगला जायत म्हणटा अगस्त्य ते समुद्र उदा पुरे पान करता पान करून जाल्ली नंतर तांणी ते कालकेय राक्षसां मारताची जालें न्हय मागीर वापस अगस्त्याला येताची तुमगेली निमती ह्या पुराय साध्य जालें आनी वापस समुद्र तशीची बोर्न सोडायची म्हूण तेदना तांणी सांगताची कसं वचूं अगस्त्य जीर्णं तदिमया तोयम उपायो अन्यः प्रचिंत्यताम आव ते उद्दा पिल्लल पुरे जीर्ण करून जालें आतां विंगड अन्य उपाय समुद्र भरूक विंगड उपाय कसा म्हूण सांगून सोदूका तुमी तशी तुम्ही
विंगड खंयची रीती री समुद्र बोरू जात म्हणून पळयाची तेदना तन्नी ब्रह्माला आयलींची ब्रह्माला येवन सांगता तन्नी अशेशी म्हणून तेदना चतुर्मुख ब्रह्म सांगता काही पळय तुम्ही आत्ता कसले करू जायना तुम्ही हांग दुखून वचेचे समुद्र वपास फुडली बरी उदकान भरता जलरी मस्त काळवता समुद्र ताजी पूर्वस्थिती येवका जलरी भगीरथ कारण जाता कडे जायता म्हणटाची देवते वताची तो भगीरथ म्हळ्यारी देवतेंक निगोत आशिल्ले जाल्यार हांगा युधिष्ठिरा गोतना न्हय युधिष्ठिरू लोमश महर्षीले निमगिता समुद्र वपास फुडली स्थिती येवचक भगीरथाल दाईचे कारण जाल्ले म्हूण आयकल न्हय भगीरथ कारण जालो तागेले दाईचे कारण जाल्ले कसल ते म्हाका भगीरथाली काणी तूं सांगतवे म्हूण म्हणटना म्हणटा तो तूं अशी पुरे फुडले फुडले श्रेश्ठाती श्रेश्ठ रायाल काणी सांगतना म्हाका मना मस्त संतोश जाता आतांय सांग कडेरी लोमश सगर चक्रवर्तील तुकून काणी शूर करताची सांगतात तांणी युधिष्ठिरा इक्ष्वाकू वंशान त्याकडे सगर म्हळ्यार राय आशिल्लो भारी बलिश्ठ भारी चंदू जाल्यार ताका चरडूंक जायना आशिल्लीची जायनी आशिल्लीची तो कितलेकी सकड राज्य आक्रमण कोरनु तालजंग हय पुराय जन राज्य आक्रमण कोरनु तांणी पुरे हागेले आश्रत गेले तितली बलिश्ठ राय ताका 2 जन बायलो बरे चंद एकली विदर्भ देशाची राजकुमारी एकली शिबीर चक्रवर्तील वंशाची कितलीकी काळतय तांकां तांगेलांतू ताका चरडूंक जायना म्हणटना आनी तपस्या करची लायक म्हणून कैलाश पर्वता चमकलो थंय महेंद्राक म्हळ्यार महेंद्रने महारुद्राक महादेवाक तपस्या केली महादेव म्हळ्यार ईश्वर ताका तपस्या केले तशी तपस्या करता करताची ताका भारी संतोष जाल्ले रुद्राक तो प्रत्यक्ष जालो प्रत्यक्ष जावन खंयचे तागेले ते पिनाकधारी त्रिशूलधारी जावन भारी चंद रुपार तो प्रत्यक्ष जाल्ला त्या वेळा सगरू तो महादेवाले चरणार पडता नमस्कार करता स्तोत्र करता आनी म्हाका चरडूंक जायनीची म्हाका चरडून जेवचे वर दी म्हणटा तेन्ना महादेव सांगता काय राया तूं वर निमगिला कळ्ळें तुका आतां वर निमगेलेले वेळच पळय त्या वेळाचे ग्रहगती पुरे पळयल्या रे तुका दोनी बायलांतूय चरडून जाता जाल्यार एकलीक 60,000 चरडून जाताची एकलीक एकू पूत जाता जाल्यार ते 60,000 चरडूं तांकां प्राय जावूत आसतात न्ही प्राय येतना खंयचे एक कारणान तांगेले मरण जाता आनीक पत्नी तिगेलांतू एकलो एकलो वंशप्रदीपक जावन आशिल्लो चेडूं जाता म्हूण म्हणटा सगळा भारी संतोष जाता गांवां चमकल तो तशीच विदर्भ राजकुमारी आनी शिबी चक्रवर्ती वंशाची शैबिया दोग जनी गुरबीण जाल्लीची केलो वेळ गेल्लो ती विदर्भ राजकुमारी एक पिंड रुपारी गर्भ प्रसव करता म्हळ्यार बाळान जाता जाल्यार त्या बाळान जाल्ले तेन्ना शिशू येना एक गर्भी जशी नामे तसल एक पिंड भायर येता कडेरी राया भारी बेजार जाता हें कसले बा हे चेडवे लज्जी आमकां म्हणून त्यात व्हरून तुजें विसर्जन करचें म्हणल्याक तरस त्या वेळार एक आकाशवाणी जाल्ली सांगलें हे राया ते गर्भपिंड तूं विसर्जन करचें नाका चंद करून मदेन तो समा कातर ते तांतू मस्त बी आसताची ते बी पुरे बारीच्या तेर विंगड 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 आयदनांतू घालका आनी त्या आयदनाच्या अर्ध भागांतू तूप घालका अर्धा इतली तूप घालका ते पुरे आयदने ಸ್ವಲ್ಪ उंचाणीर आसूका ಸ್ವಲ್ಪ काळा नंतर ते कितली बी आसा पळय 60,000 बी आसता 60,000 चरडून तुका जाताची आनी तुका सांगला न्हय रुद्रान तुका 60,000 चरडूं एकलेले एक राणीलांतू आनीक राणीलांतू एक जाल्यार श्रेश्ठ जावन आशिल्ले चेडूं जाता तशें जावन तूं त्या रुद्राले वरा विरुद्ध जावन वचूं नाका तुवें तपस्या केलेले तुवें मागून वर घेतला ताका विरुद्ध जावन वचनाच विधी निर्णय कशें आसा तशी जेवचें तुका एक बायल निमती 60,000 चेडूं एक बायल निमती एकू चालू जाता आतां तशें जावन त्या तुपा बुडकुळ्यान तूं दवरून सोडी आमी हे महाभारतांत धृतराष्ट्राले धृतराष्ट्रादी
धृतराष्ट्राले 100 जन, दुर्योधन आदी 100 जनाले जनन अशी तुप्प 5 आणतो. गर्भपिंड 3 कुडकी करून घेतले पोट चिरडून तिथले कुडकई विंगड 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 5 आणतो तुप्पा घालून दवरून मागे तांदूकून एकक चिरडू इलिची ही काणे ऐकता पडे तशी हांगायचल कळवे व असं करू ऐकल नव्हे आणि तंतू विश्वास दवरली ताणे ते गर्भपिंड हळूच मध्ये कट करून काढताना 60,000 ಬಿಯ್ಯು ಮೆಳ್ಳಿಚ್ಚಿ ಪೂರಾಯ್ ಪ್ರತ್ಯೇಕ ತುಪ್ಪ ಭಾಂಡಾಂತು ದಬರ್ಲಿ ತಾಣೆ ಜಾಗ್ರತೆನ ಪೊಳಚಕ एक भांडाक एक तुप्पाचे 5 पळोवचा एक दासी तशी 60,000 कामाच्यांक ताणें नियुक्त केली कितले की वर्ष जाल्ले मागीर ते गृह भांडा दुखून बलिश्ट जावन आशिल्ले अमित पराक्रमी जावन आशिल्ले 60,000 चरडून ताका जाल्लींची जल्वे आता ताका 60,001 चरडूंक गेली भारी तांणी घोर रुपीच काही आणि एक नमने जोर म्हण येत तांणी क्रूर म्हण येत तांकां जन्मतः आकाश मार्गान तो भोंवचीत आसले सामर्थ्य कैला आनी कसले म्हळ्यार 60,000 जनांनी ಒಟ್ಟು वच्चे तितले जनान ಒಟ್ಟು वतन नवे तांकां पराक्रमी तांणी ಸ್ವಲ್ಪ क्रूरकर्मी म्हळ्यार नवे तांणी कोणाकय तांगेले 5 जन सोणाचे खंय तर म्हळ्यार देवतेंक समीत लेखाद वर्णाच खंय कडेर म्हणटा देवतेंक बाद दिवचे सुरू केले गंधर्वांक बाद दिवचे सुरू केले राक्षसांक बाद दिवचे सुरू केले केन्ना पुडले युद्ध करचे पिशी तांकां सर्व प्राणींक पिडन करू सुरू केले प्राणी म्हळ्यार सर्व रायांक सर्व जनांक पिडन करू सुरू केले बुद्धी मंद बुद्धी म्हण जालें नवें तशें करता हो कोणी कडेर ते देव गंधर्व मानव पुरे ब्रह्माला आयलींची ब्रह्मा कसले गोतना तिल ना ताका भूत भविष्य वर्तमान सकळ गोतस परमात्मान सर्व ताका दिलेलें तर विधाता म्हणची न्हय ताणें न्हय पुरे जनाले हाणें बराह बरोचे तशी ताका पुरे गोतस तो सांगता येईल जना लागी तुमी कसा लायलेच म्हणून म्हाका गोतस निश्चिंत तुमगेले घरा वचाची कळवे ಸ್ವಲ್ಪ काळानाची स्वयंकृत अपराधानाची सगराल चिरडून पुरे विनाश जाताची तांगेल बाद तुमकां राबता कडेरी सर्व जनांक देवाकय गंधर्वांकय मनशांकय बारी संतोष जावन तांगे स्थानांत आनी चमकलीची हांगा सगळे चक्रवर्ती एक अश्वमेध याग कोरका म्हण आशिल्ली की दीक्ष धरली अश्वमेध यागाचे एक घोड ज्या लायक घटीमुट्टी घोड प्रपंच पर्यटना पेटयले अश्वमेध याग म्हळ्यार तुमकां पुरो जना गोतस ते घोड प्रपंच पर्यटना पेटोवचे खंयचे रायान ते घोड्या धोरून बांदून घालीत मात्र आंगेल उठ युद्ध कोरका नाही मैं घोड्याक बांदून घालच्या कुशना युद्ध करच्या कुशना म्हण जाल्यार आमी तुगेलो आश्रित म्हण सांगून कपकाणीक दिवका मागीर ते अश्वमेधा घोडो हाणू होम करचे अश्वमेध याग करचे म्हणटना ते अश्वमेध याग करतले रायाक कितले एक कॉन्फिडन्स आसता आपले सेल्फ कॉन्फिडन्स म्हणटा आम गेलो लोची म्हूण तितले पराक्रमी रायान मात्र अश्वमेध याग करचे हांगा सगळे चक्रवर्तीन दीक्ष घेतला अश्वमेध दवरलेले अश्व प्रपंच पर्यटना खातीर सोडला सगळ्याले 60,000 जन चिरडूय ताजे रक्षण करू ताजे मागशी चमकल्याचे ते अश्वमेधाक दवरलेले अश्व अंग भोवले थंय भोवले अंग भोवले थंय भोवले भोवन अगस्त्य महर्शीन सुकोवन घाल्लेले पळय ते पिवन पान करून सुकोवन घाल्लेले समुद्रा लागीं म्हळ्यार समुद्र ना ते येता ते खाली भूमी आसा थंय येवन पावलीची सगराल चेडूं घोड्याक बारी जाग्रतेन रक्षण करताची जाल्यार ते तो घोडो केन्ना वरलेले जेन्ना आलवटू वरलेले तेचे सगराल चेडूं आलवटू समुद्र प्रदेश खाली जाल्लेले समुद्र प्रदेशाक प्रवेश केले की सर्व अदृश्य जाल्लींची आतां कोणेय घोड्या बांदून घाल्लेले जाल्यार युद्ध करून तांणी घोड्या हाडता आशिल्लीची हांगा कसो जाला घोडो अदृश्य जाला खंय सोदूचे पळयले साध्य जायनी तांकां कोण की अपहरण केलां म्हूण तांकां कळ्ळें आनी मुखार कसो करचें म्हूण सांगून तांकां कळ्ळी सीदा बापचो लायलीची आनी कसं जाल्लें पुरे सांगलें तांणी अशें जाल्लें म्हूण सांगून सगळ्याक भारी आश्चर्य जाल्लें तागेले ते अजय चेडूं घोड्याल रक्षणे खातीर आसतना घोड्याक बांदून घालच्याक कोणेय येद्र येनाची म्हूण म्हणलें सगळ्याल मनांत जाल्यार आत्तां घोडो अदृश्य जाल्लो अपहृत जाल्लो म्हणली कुडलें नुतबशा जाता बे खंय ते घोड आसा म्हूण सोदूका आनी याग पूर्ण कोरका वय बे अश्वमेध यागाचे विधी विधान तशेची याग पूर्ण कोरका तागेले चेडूं आपयत की सांगता की
घोड्याक कोणेही अपहरण कोरनच चापरो शिवाय घोडो विश्वांतू ना म्हणना. तुम्ही आता जात वचून पुराय भाग संशोधन करून सांगका खंय असतो घोडो म्हणून सांगून जत्वे म्हणटना सर्व सगराल चेडू तांगेले वापसूल आज्ञशी तांणी सगळेची लोक सोदील खंय मेळ्ळी घोडो सोदिना आतील जागुना घोडो खंयचे जाग्यार मेळ्ळेलो ना. जल्वे कसं करचें वपास वापस लायलींची आनी म्हणली की भारी जाग्रतेन म्हणली की राया तूं आज्ञे केलेलें आमी मेळिल्लेच हांगा कळ्ळें. पुरे कडेन वचून पळयलें खंय मेळ्ळी घोडो. आतां कोण घोड्या अपहरण केलां म्हणून कळ्ळी घोडोय मेळ्ळी. सगळो राजवर कोपयलो. कोपार म्हळाल की अनागमाय गच्छध्वं भूयो मार्गतवासवं यज्ञियं तु विनाह्यश्वं नागंतव्यम हि पुत्रकाः. तुम्ही पुरे जन वापास गुण येवचे वचनाचे तुमकां तसल कडेन वचूं का आनी वचून वापास गोड मेळ्ळी म्हणून येवचें नाका. घोडो खंय असो तुम्ही सोदून ते मिगेला घेवन येवका. ते दोळते तुम्ही हांगा येवचे ना जल्वे. तांणी पित्रवाक्य परिपालक चेडूं ते भारी विधेय ओबिडियंट चेडूं तांणी कसं करताची तांगेले एक तांणी कसं करता म्हळ्यार तांकां सागर म्हणटाची सगराल चेडूं सागर तांणी कसं करताचे म्हळ्यार बापसून सांगेलें एक बापसून सांगला पळय बच्चाची गोड सोदून हाडायची म्हणून सगळी जगत्यांत गोड सोदूच्या उपक्रम केले तांणी सोदूच्या सुरू केले. समुद्र शुष्क जावन आशिल्ले जागे येवन पावलीची आट्टून गेलेले अगस्त्यानं समुद्रा उदा पान करलेले जाग्याला येवन पावलेची समुद्र आट्टून गेला जाल्यार थंय एक ओड पोंड पळयतात तांणी. पोंड म्हळ्यार तो भरल्या वरी आसा जाल्यार थंय एक पोंडच म्हूण तांकां कळटा. तेदना तांणी आयलीची त्या भुंयक एक ओट गेलेले पळयले सगराल चेडवान. त्या दोळ्या पडली कुडले एक सगराल चेडूं थंय खंय आसा थंयच भुंय कोंडूच्या सुरू केलें तांणी. हांगा तांणी भुंय कोंडू सुरू केलें. 60,000 जन चेडूं पुरो आयोजन हातांत पिकासू खोरे पुरे धरून कोंडी तरसाची म्हणटना कितले खोंडून आसच्या पुरय तांणी अगाध विस्तीर्ण केले तो जाग जल्वे. सुरवेकाची वरुणाल वासस्थळ कितलीकी जन थंय राबून आशिल्ली. सुरवेका उदक आटला पुरे पाताळा भितर वचून वास करून आसाची. आतां खोंडून काडला थंय राबिल्ले जनान थंय वास करून आशिल्ले जनान कशें करचें. कितलीकी सर्प कितलीकी राक्षस सगराले चेडवान कोंडून घालतना ताजे येडे पूण ते कोंडीतना खोरे पिकासू सकट लागून केलव हातपाय कुडकी जावन केलव माते कुडकी जावन पुरे विंगड रितीर आसाचे केलव मेल्ल्यांची केलव प्राणोत्क्रमण संकट जाता रस कर्कश ध्वनी रडत रसच की जाल्यार ते सगराल चेडूं केर करनाची. हांगा कोंडीला मांत्र आमकां अश्व मेळटा म्हूण तांगेले मनांत. सुरवेकत क्रूर कर्मी म्हळेलें न्हय. इतले प्राणी राश मरतनाय तांकां कसलेच रू दिसना. कोंडिले कितलीकी काळ ते कोंडून अगाध विस्तीर्ण केले की ते समुद्रा जागो जाल्यार घोड मेळ्ळी म्हणटना कडेरे म्हणटना ईशान्य भागा कोंडूच्या सुरू केले की पाताळ लोक ते कोंडिले कडेर म्हणटना थंय अश्वमेधाचे घोडो दिसलो. त्या घोड्याक ಸ್ವಲ್ಪ दुराक खंय घोडस पळय थंय ಸ್ವಲ್ಪ दुराक एकलो तेजस्वी जावन आशिल्लो तेजोपुंज जावन आशिल्लो एक मनीस तपस्या करतोरच एक महर्षी तपस्या करतोरच कळ्ळें. भारी तेजस थंय घोड आसा एकलो तेजस्वी महर्षी मेळ्ळो. बारे आनंद जावन तांणी रोमांचीत जल्लीच भारी खुशी जेवची न्हय रोमांचन म्हळ्यार जाल्यार विशय कसले म्हूण म्हणल्यार तागेले ते तेजस पळोवन तांणी रोमांचीत जल्लेली न्हय.
घोडोय मेळ्ळो गोड खंपिलोय मेळ्ळो म्हण तांकां दिसलें तो घोड्या चोर म्हूण लेखला तो न्हिजावन कपिल महर्षी कपिलावतारी मधांतनवतन्नी अंजाण एक मनशान खूप येवचे नाका जेलेल कोरचे कसं कसं सकडी जिवनान तुज्यात पळय चांग जेव वायट जेव तंग तंगेल विधीची प्रचोदन ती तशी आतां हांकां तांगेल विधीन कसं सांगला वायट करूं सांगला वय बारीक हो पयले त्या कपिल महर्षीक निर्लक्ष केले काही आणि व्हडोडान बॉ मारतची घोड्या धरू म्हणून चमकलीची 60,000 जनान बॉ मारतना गोर घरजन जेली की केदनाय तक्का वासुदेव म्हळ्यार परमात्मो तो कपिल महर्षी केदनाय ऋषी महर्षीन सुत्त बैसून तांगेल एक चंद स्वरारे स्तोत्र करचे तागे आज ह्या घोर घरजने नखजलील बाब सकड एक पडतरस एक पंत तांक तपभंग जल नवे दोळ सोडतनी कसं जतरस या म्हळ्यार एक तपस्वी लांगान तो कितलो तेज आसता म्हणून म्हणल्यार तो तेज भितरी आसता आता दोळ सोडलो एक द्वार ओपन जालें नवें नवं द्वारान तुलें सर्व तेज सुतय दुखून भायर येयलो भायर येयलेची व्हडले अग्नी उद्भूत जाली की अग्नी उज्जो तेजस्सु उज्ज्या रूपारे प्रवाहन जावन ते 60,000 चेरडूय निमिष मात्रारे भस्म जावन गेलीच नारदान पळयलें त्रिलोक संचार करची नवें तांणी पाताळ संचारांत आशिल्ली दिसता की त्रिलोक ज्ञानी नवें तांकां खंय कसो जाता म्हणून कळटा नवें पळयल कुडलें सीदा सगार आल्या वचून तुगेल 60 चेरडवांय नाश जाल्लीची म्हूण कडेरी बारी दुख्ख जालें की सगराक तो घडी घडी तांगेलें आतां तशीच न्हय एक घरांत कोणालें मरण जालें म्हळ्यार तांणी सानस्तनश केलें उडजत्रश केलें तांणी ह्या पळय काम केलें तांणी इतलें चांग केल्लें अशेंच पळय जिवनांत केलेलें असल पळय उडगास करून घेवचें न्हय तशीच ही सगोर तागेलें चेडवालें सर्व उत्साहकी बलकी तांगेल उत्रकी तांगेल नडवळकी पळय सकड उडगास करतरस जन्म जाल्लो कशी थंय तर उडगास करतना ताका महादेवान सांगिल्लें उडगास जालो कसलें म्हळ्यार तुका 60,000 चेडूं जाताची एक बायले लिमीट जाल्यार तांगे ಸ್ವಲ್ಪ काळ प्राय येवन जातरी ಸ್ವಲ್ಪ काळान तांणी विनाश जाताची म्हणून रुद्रान सांगिल्लें उडगास येयलें आतां हे पळय विधी नियमाची रुद्रान म्हाका चेडूं प्रदान करतनाची अशी प्रजात म्हणून सांगला म्हणून बरें समाधानी राहील खंय तो आनी मुखारसून कसल करचें म्हूण म्हणटना अंशुमंत म्हळें लेखलो नत्तोशील ताका कळ्ळें ते असमंजस आनेक पूत मेधावी सक्कडी वय तो ताणें तशीची तो एक अंशुमंत म्हळें चेडूं जाल्ली कुडले पुरो जना ही काणी गोतस स्कुलांत पाठांत पुरो जना आशिल्ली काणी ही ते असमंजस समंजस म्हळ्यार बुदोवन तूं म्हणून असमंजस म्हळ्यार ಸ್ವಲ್ಪ कसं म्हणचें ऑड कॅरेक्टरशी दिसता म्हणून जाल्यार निजावन तो व्हडलो तपस्वी तो तागेले पूर्व जन्मांत कितले एक तागेले साधन आशिल्लें म्हळ्यार हे जन्मांत ताका कोणालें कसलें नाका तशी तो ताका पळयतना ಸ್ವಲ್ಪ आमी जडभरताल काणी आयकल्यात न्हय भागवतांत तशी ताका पळयतना तो ಸ್ವಲ್ಪ समनाशी दिसचें न्ही जावन ताका कोणाली सुद्धी नाका एकांतांत आसल्यार रे लायक म्हूण सांगून ताणें तशें सुचें तो गांव देश पुरय सोण चमकला म्हळ्यार तो पीस जावन चमकलो न्ही तो नाका जेलेले करता म्हळ्यार तूं देश सोण वस म्हूण सगरार करीन सांगून घेवनूच म्हळ्यार सोण चमकल्यार दोश येत न्हय सगरान तशी सांगचे तशी कोरून सगरान सांगून तो चमकल ताका एक अंशुमंत म्हळें पूत आतां ना तुजेल न्हू तो सगराक ताका पळयता खंय पळय तुगेले बाप्पा 60,000 जन आशिल्लीत न्हय तांणी कपिल महर्षीले कोपान भस्मीभूत जावन चमकल्याच की नारदान म्हाका सांगिल्लें जाल्यार पळय आतां तुगेलो ना मिगेल मलगड पूत तो रायान कोरका आशिल्लें कर्तव्य कोरका प्रजाजनांक चांग जावका म्हळेल कथीर तुगेलो अन्नाक मिगेल मलगड पूत तो ताका हांवें परित्याग केलेले कुडले युधिष्ठीर निमगिता लोमशांक ताका तेच पुतात काणी अर्द जाला जाल्यार म्हाका तें एक विशय सुरवेळ सांगता तुमी सगरान मलगड पूत ताका त्याग करूं कारण कसलें म्हूण मागीर मुखारसून काणी सांगेची पळय हिका वैदर्भीक 60,000 चेडूं जतना शैब्याक एकलो चेडूं जाल्लो वंशप्रदीपक जत्ता म्हणून रुद्रान सांगिल्लें वैबे तो जाल्लो ते काणी तुका गोतस
ते शैबियले पुताल नाव असमंजस समनातिलो म्हूण नावा सम ताक एक दुरभ्यास चेरडू आलगळो चिरडुचकी नैंत घलचकी तन्नी मरतना तीन पंत बुडतना तंतुकून शब्द येतना बारी आनंद जतलकी अशी जत्ता म्हणतना राजधानींत चिरडवाल संख्या उणी जत्न मे मळकतीर जन अंजाण पुत्र शोक बैबे तांकां चेडू कळून घेतील जन पुरा येवन रायाला तुगेल पूत शेश करता म्हण सांगताची तेदन चक्र चक्रवर्तीक मस्त चिंत जाता पुताल वैरी प्रीती दाखोवचे चमकले प्रजारक्षण करनातल्या वरेचत एक रायाक प्रजारक्षणे हे व्हड काम म्हणटनी तो कसो करता सर्व मंत्र्यांक आपयतना ते असमंजसा देशातून भायर घाल्ल्याचे अभिमानस जलारी मिगेल वैरी रायो म्हूण अभिमानस जलारी रायाल पूत म्हूण मोग दाखोवचे नज ताका देशातून भायर घालका बेळकोन काचम तांगेले मंत्र्यांक कसं करूंक जायना वैवे रायान सांगिल्लें ते शेयकोकन रतार बैसून खंयची व्हरून सोडले पुत्राक बरी त्याग केले कळवे निजावन तात्पर्य निर्णयांतू तो असमंजसू महाज्ञानी तागेले ते चरमजन्म शिलो तशें जावन हांगासलरी नाका जलेल सकडी संवसारांतू पोडक तांबळ करीत तो चमकलो अशें काम करतलो म्हण ते चिरडू पुरे तांकां कसले जायना आशिल्लें म्हूण मागीर मुखार सून पुरे जेणे येताचे तसल पुरे काणी आमकां मेळटा जेवो महाभारतांतू ती तसल काणी ना असमंजसा त्याग केले म्हणून जेवो सगरो नातवाले सांगता न्हय तुगेले अन्नाक परित्याग केल्ले वरले 60,000 जन चिरडू कपिलाले योगाग्नी निमती धगध जलींची आत पुरा यज्ञ पशी चड दुःख कसले म्हळ्यार हांव अश्वमेध याग केदन शूर केला याग अश्वनानशी आ परिसमाप्त करची कशी ते याग हंचाण चरडूंक गेल्ली म्हळेल दुःख हंचाण यज्ञ विघ्न जल्ली म्हळेल दुःख दोन रिती म्हाका संकटाची तूं आतांच्या वचून अश्वमेध अश्व सोदून हाडी भारी दुःखारी अंशुमंतू चमकला आज्यान सांगला हंचाण बापनांची हंचाण आनुना जलरी आज्यान सांगील कार्य कोर हांव म्हूण सांगून ते घोडे हाडू म्हूण सांगून चमकलो सगर आले चेरडवान कोंडून घालेले समुद्राला वचून तांणी खंय ते ईशान्य दिक्कांत सुरंग केला पर्यंत दुखून पाताळा वचून पावला तो पळीत थंय कपिला महर्षी अश्वमेधश्व दोन्ही असते कपिला महर्षीक दीर्घदंड नमस्कार करतकय आनी महर्षीन दोळ सोडली नंतर कसल खातीर आपण येयला म्हूण बारीची विधेय विनयतेन सांगता ताका हे चेरडूवाले 60,000 चेरडूवाले एक दुर्मद पळोवन कोप येयलो ताका आतां हागेले विनयवंतीक पळोवन तितले संतोष जाता संतोष जावन सांगता की चेरडा तुका कसल जाय निमगी हांव दिता तुगेले हे सौजन्य तुगेले विनयता हे पुरे पळोवन म्हाका भारी संतोष जाला तूं कशे खातीर हांगा येयलो कसं काम म्हूण सांग करून दिवया तेदन सांगता तो आज्यान एक अश्वमेध याग प्रारंभ केलेले हे अश्वमेधाचे हांगाच पळय हो घोडो तो मिगेलो आज्याले अश्वमेध यागाक सोडलेलो घोडो अशेंच पुरे जाल्ले म्हूण आयकला आव हांनी कसं की तुमकां चुकी केल्ली देखून अशी भस्मीभूत जाल्लेंचे म्हणून हांव आयकलां नारद महर्शीन आज्याला सांगिल्लें आतां तांकां एक सद्गती जावका न्हय कसल कोरका म्हणून सांग म्हणटना तो सांगता काय कसलें म्हण चेरडा बाई तूं निमगेले 2 वरय दिवया तुका बरें करता तुका चांग जाता कळ्ळें इतक म्हळ्यार तुगेलो एक राया जाय आशिल्ले क्षमा गुण सत्य गुण धर्म पुराय आसा आनी सगरा चक्रवर्ती तुगेल तसल ना तुजेलेल देखून तो कृतार्थ जाता आनी तुगेलो आनु ताका तो तुगेल निमती सुपुत्रवंत म्हूण नांव घेता हे सगर आलचेरडू 60,000 जन स्वर्गा वतात आनी जाल्यार तूं कसो करका गो तसवे ते सगर आले चेरडूवांक स्वर्ग मेळका जाल्यार भागीरथीक म्हळ्यार गंगेक स्वर्गा गंगेक हांगा हाडका जाता जाल्यार तुगेले निमती हे जायना कळ्ळें तुगेले नातू तो भारी तपस्या करता महेश्वराला अनुग्रह पावता आनी गंगा देवीक स्वर्गा दुखून हांगा हाडता जल्वे तूं आतां हें अश्वमेधाश्व घेवन वच तुगेले आज्यान प्रारंभ केलेले यज्ञ निर्विघ्न जावन पूर्ण करी म्हणटा अंशो म्हणतो कपिला महर्शीक पांय पडता दीर्घदंड नमस्कार घालता त्या घोड्या घेवन तागेले राजधानी वचून पावलो
सगोरू यज्ञ मंटपान तू असं पाप यज्ञ अपूर्ण जला नव्हे थंय बचून अंशुमंतू ताका अभिवादन करता आणि तो सांगता अशेष जाल्ले आजा अशेष जाल्ले अश्वमेधाचे गोड आम घेऊन येयला यज्ञशाले हाडला पळे जल नव्हे सगोर कसं करता जावकाशील कार्य जेवका मस्त दुःख करून बशाना चरडून आणची म्हूण सांगून तो कसं करता अश्वमेध याग विद्युक्त जावन पूर्ती केले यज्ञाचे हवीर बाग पुरे देवते येऊन घेतले तांगेल हवीर बाग सगरा चक्रवर्तीक त्यांनी भारी आशीर्वाद केले अनुग्रह केले कडेरी सगोर कसं करता मी गेले चरडवान खनन केलेले बैबे ते वरुणालय म्हळ्यार समुद्राचो व्हड जागो विस्तार जाला तो खोंडून ते आजी तुकून मेगेल चरडू म्हूण सांगून लेखतो तो ते वय जागो मेगेल पुत्रा म्हणे केची ते सगराल निमतेची ते सगळे भुंयक पुत्र जावन ताणें घेतली न्हू तांकां सागर म्हूण नांव येयलें जल्न कितली की काळ तई तोची धर्मान राज्य पालन करता मागीर अंशुमंताक सिंहासन दिता आनी वानप्रस्था वचून तो मरण पावलो सगरा चक्रवर्ती अंशुमंतूय धर्मात्म जावन चंद्रितिरी तो भुंय आळसिता ताका दिलीप म्हळेलेक चाल्लो जाता अंशुमंतू ताका वृद्धाप्य आयिल्ली म्हूण कळ्ळी कुळ्ळे दिलीपाक सिंहासनार बसयता आनी रन्ना वता वानप्रस्थ घेवन ಸ್ವಲ್ಪ काळान देहत्याग केले हांगा दिलीपाकय विशय गोतस मिगेले आज्यांक प्रयसल प्राप्त जाला दुर्मरण म्हूण तांकां सद्गती जेवची कशी म्हूण तेवय गोतस ताका गंगा देवीन भुंयचेर येवन आयल्यार ते अस्थी वयर पाताळा वचून ते अस्थी वयर होळून गेल्यार मात्र म्हळ्यार गंगे स्पर्श ते अस्थी राशीक अस्थी म्हळ्यार हाडा राशीक जोडून गेलेल्या हाडा राशीक गंगे स्पर्श जाल्यार मात्र तांकां सद्गती मेळटा म्हूण गोतस मस्त प्रयत्न करता दिलीप जाल्यार ताकाय प्रयत्न केल्यार ताकाय भुंयचेर गंगे हाडू जायना कडे दिलीपाल पोतो भगीरथ सांगला न्हू तुगेले नातवाल निमती जेवचें म्हणून भगीरथूय यव्वना येतना दिलीप राज्यभार भगीरथा दिल्ले वानप्रस्थ आश्रम स्वीकार केल्ले अरण्या चमकलो तो तपोनिश्ठ जावन तागेले शरीर त्याग करून स्वर्गा पावलो हांगा भगीरथ तो व्हड चक्रवर्ती जालो भगीरथ वैबे लायक रितीर राज्यपालन करता प्रजांकय भारी संतोष तो म्हळ्यार ताकाय गोतस तागेले प्रपितामह 60,000 जन कपिल महर्षी कुपाग्नीक सिरकून भस्मीभूत जावन तई राक्षस तांकां सद्गती मेळ्ळी हें मागीर गोतस ताका ते एकला दुखून एकला तांणी सांगता तूं हे शिकोर का आमी जांजाय न्ही तूं जांजता म्हूण बापूच पुता सांगता पळय आमगेले पूर्वजसाची आमगेले पितृसाची तांकां सद्गती दिवका म्हणून तशी भगीरथा भारी दुःख जाल्लें कसो जवो कितले उग्र तपस जाय जाल्यार कोर न्हू आम गंगे एक भुंयचेर हाडोवका म्हूण सांगून एक विशय ताका एक गुरी म्हणटा पळय विंगड कसलें ना राज्याडिळीत पुरे मंत्रींक दिता तपश्चरण करूक तो हिमालयाक चमकलो गंगा देवीक वलसून घेवका म्हूण सांगून पर्वत श्रेष्ठ जावन आशिल्ली हिमालया चमकलो थंय एक चांग जागेर तो तपस्या बसलो तपस्ये जतरस उग्र तपस्सु 1 वर्ष नाही 2 वर्ष नाही 1000 वर्षपर्यंत भगीरथानं तपस्वी केला की कंद मूल उदाक तितले सेवन करून गंगादेवी वलसाच्या तपश्चरण केले 1,000 वर्ष म्हळ्यार आमगेले 1,000 वर्ष नाही दिव्य 1,000 वर्ष म्हळ्यार आमगेले 365 दीस आमकां 1 वर्ष जालें तसल 365 दीस देवतेंगेले 1 वर्ष आमगेले 1 वर्ष देवतेंक 1 दीस म्हळ्यार आमगेले 365 म्हळ्यार तांगेले दिव्य वर्ष तसल दिव्य 1,000 वर्ष म्हळ्यार कितली काळ त्या भगीरथान तपस्वी केला पळया गंगादेवी ती देह समेत जावन प्रत्यक्ष जाल्ल्या भगीरथाला निमगिता कसो उद्देश तुका कसं खातीर तूं म्हाका तपस्वी केले तुका मेगेल निमती कसं जावका सांगता काय हे गंगादेवी तूं सर्व उदकांत सरीत म्हळ्यार न्हय श्रेष्ठ म्हूण आयकलां हांव तूं वरप्रदायिनी म्हूण आयकलें मेगेले पितामह प्रपितामह त्यांनी मेगेले अन्नाल आज्जे म्हाका प्रपितामह
वै बॅ 1-2 नाही 60 जन त्यांनी अश्वमेध यागाचे गोड सोदूच्या वतना समुद्र कोंडून पाताळ तई वचून थंय कपिल महर्षी लागी त्या गोड शिल्पळून कपिल महर्षीन कंपील म्हूण लेखून ताका बाध दिवन तागेले कोपा निमती भस्मीभूत जाल्याचे दुर्मरण ते वै बॅ तांकां सद्गती मेळ्ळी. ते कपिल महर्षीन मेगेले पिज्जाले म्हळेल खंय केन्ना गंगादेवी हांगा थंय होळण येवन ते 60 अवशेषस पळते भस्मीभूत जालेले ताजे वयर होळ नाकी ते दोळतय तांकां सद्गती मेळना म्हूण. आतां तूं प्रत्यक्ष जाल्यार म्हाका तुका मेगेल तपस्या निमती संतोश जाला म्हूण जाल्यार 1 वर प्रदान करी तूं मेगेल वट यो कळ्ळें. ताजे वयर होळ आनी स्वर्गाक घेवन वचूं न्हू तूं तांकां ताजे खातीर तपस्या केलेले अनुग्रह करी आमा म्हूण म्हणटकय तिका बारें संतोश जाला जाल्यार सांगतकय ती राया तूं वर निमगेला हांव दिता कित्याक म्हळ्यार प्रत्यक्ष जाल्यार वर प्रदान करच्या कशी कसले संशय लक्षे नाका जाल्यार रे हांव आसूचे आकाशांत गोतस न्हू आतां थंय दुखून हांगा उड्डूक हांव वाटस थंय दुखून उडची न्हू उद्दाक हळू होळ नेवचें म्हळ्यार ताका एक आधार जावका स्वर्गा दुखून भुंयचेर मध्यंत अवकाश मात्र सुचे स्पेस म्हणटा पळय थंय उड्डून येवका जाता. उड्डून येतना जलपात अशी पडटा म्हाका धरचें सामर्थ्य कोणाकय आसवे भुंयचे वयर हांव तितले रभसार पडली म्हूण जाल्यार कळ्ळें भुंयत व्हडलो फोंड जावन वचत सगळे जीवराशी नाश जायत भुंयचे वयची. भूदेवी कसल्याक स्वर्गांतू भुंयंतू पाताळांतू मेगेले हे फोर्स उदकाचे रभस म्हणटा पळय ते तडून दवरचें सामर्थ्य तडून घेवचें सामर्थ्य कोणाकय ना. एकलोच कोण म्हळ्यार परशिव विषकंठ म्हूण नांव तागेलें वै बॅ तूं आतांची त्या परशिवाक संतुश्ट करच्या तपस्या करी. तुगेल तपस्याक मेचवत तो तुगेल वैरी प्रसन्न जाता. अंतरिक्षा दुखून हांव उडतना म्हाका तागेले माथ्यार धारण करून घेता जल्वे तुगेली इच्छा पूर्ण जाता म्हणटा ती अंतर्धान जाली जल्वे. एक तपस्या जावन गंगादेवी प्रत्यक्ष करून घेवन गंगादेवीन सांगून तो अनेक तपस्या करचे खातीर तो कैलासा शिखरारी वता खंय महादेव रुद्राले गांवांक थंयच वचून थंय एक पवित्र स्थळ सोदून कितलेकी वर्ष पर्यंत थंय रुद्रा घोर तपस्या करता. म्हणटना आशुतोष म्हणटाचे अतिशीघ्र ते शीघ्र प्रत्यक्ष जेवचे म्हळ्यार महादेव रुद्रान खंय कितले शीघ्र ते शीघ्र म्हळ्यार 10,000 तपस्या पुणी जाता वर्ष माय बाय कितलेकी वर्ष ते घोर तपस्या करतरी तो महादेव रुद्र भगीरथाक प्रत्यक्ष जालो आनी ताणें कसो वर निमगेले ताण तें दिता म्हूण म्हणलें जल्वे. आतां महादेव रुद्र गंगेक मात्र धारण करच्याक तयार जालो. कडेरी म्हणाल खंय हांव मेगेल शिरारी म्हळ्यार माथ्यारी ताळविरी हांव गंगेक धारण करता म्हणून आनी हिमवत पर्वता वयर चोवन तागेले ओटू तागेले भूतगण पुराय परिवृत जावन चमकल्यांची हिमवत पर्वतात अत्यंत वयरचे शिखर राबला परशिव आनी भगीरथा सांगतकय पळय त्या गंगादेवीक उडगास करी यो म्हूण प्रार्थना करी हांव हांगा राबून कळ्ळें स्वर्गार दुखून रभसारी फोर सारी तो घेवचे ते गंगादेवीक शिरसा धारण करता माथ्यार धारण करता. भगीरथ तो एकाग्र मनान गंगादेवीक ध्यान करता. कळ्ळी तिका महादेव हिमवत पर्वता वयर राबला भगीरथ ध्यानासक्त जाल्ला आनी हांव दिल्लेलें उत्तर ते भगीरथाक दिल्लेलें उत्तर आसना हांव येता म्हणून तें पूर्ण करून दिवका म्हूण सांगून ती गंगादेवी भारी बेगार थंय दुखून उडतकय कितले फोर सार उडता म्हळ्यार आमी पुरय खंय सकट जलपात पळोवच्या वतात. हें जलपात पळोवचे खातीर देवते महर्षी गंधर्व यक्ष किन्नर किंपुरुश पुराय जन धांवन येता रसची पळयता ती हिमवत पर्वता वयर राबिले रुद्राले माथ्यादी कडेन उडली. कळ्ळें थंय दुखून देंवता न्हय कितलेकी जलचर प्राणी ताजे ओटू येतकय
गंगा देवीक तो शिरा तागेल शिरा धारण करता आणि जटा बांधून घेता कळवे. आता ते उद्दा ताणे ಸ್ವಲ್ಪ जावन सोडू अस आम्ही माझी लिलकाणी असं केलं पुराणांतरांत ती कसल म्हणून फायते दिसाक पळय आजे सांगेल सर्व परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. श्रीहरिकृष्ण अर्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.